या प्रसंगी मी सर्व गरोदर मातांना तसेच स्तनदा मातांना एकच संदेश देऊ इच्छिते की डिलिव्हरी झाल्या झाल्या अर्ध्या तासाच्या आत सर्व बाळाला स्तनपान केल्या गेले पाहिजे। का केल्या गेल्या पाहिजे? जो काही चीक आपण म्हणतो तो चीक आपल्या बाळाचं विविध आजारापासून संरक्षण करत असतो आणि मातेने बाळाला पाजवल्यामुळे मातेमध्ये होणारा रक्तस्रावसुद्धा बंद होतो बाळाला पाजवल्यामुळे। त्यानंतर प्रत्येक मातेने दर 2 तासांनी बाळाला फक्त आणि फक्त अंगावरचं दूध पाजवलं पाहिजे। पहिले 6 महिने वरचं पाणी किंवा दूध किंवा मध किंवा गुट्टी कुठलीही गोष्ट बाळाला दिली नाही पाहिजे। फक्त आणि फक्त अंगावरचं दूध दिलं पाहिजे। 6 महिन्याच्या नंतर आईच्या अंगावरच्या दुधासोबत मग वरचं आपण थोडंसं डाळीचं पाणी, भाताचं पाणी किंवा डाळ आणि तांदूळाचा रवा करून पातळ शिजवून त्याची कांजी करून बाळाला 3 ते 4 वेळेला आईच्या अंगावरच्या दुधासोबत दिलं पाहिजे। बटाटा कुस्करून, केळी कुस्करून, विविध फळं कुस्करून सुद्धा आपण 7 ते 8 महिन्याच्या नंतर बाळाला देऊ शकतो। 1 वर्षाच्या नंतर आपला जो आहार असतो ताटामधला ते प्रत्येक खूप झाली नाराज आणि लगेच इकडे सासूचे बोलणे झाले सुरू। काय झालं ग? बाळ काय? आई मला दूधच येत नाहीये। हे देवा काय नशीब आहे का? काय झालं? दूधच येत नाहीये। हे समजलं मग कसं दूध येणार? हो तुम्ही शांत काय माहित तुम्हाला? असेच खूप दिवस गेले आणि दिवसेंदिवस बाळाची आणि आईचीही तब्येत बिघडू लागली। मग काय करणार? एके दिवशी डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आली। काय सांगतो डॉक्टर? काय होईल बघा? बाळ सारखं रडत असते, काही खात नाही, पीत नाही आणि तिचा महिना बाळाला दूध पण काढू देत नाही। जर तुम्ही बाळाला बॉटलने दूध पाजत असता तर लक्षात ठेवा आईचं दूध हेच कामाचं आईला योग्य आहार द्यावा लागेल त्यासाठी आणि जेव्हा तुम्ही बाळाला दूध पाजता त्यावेळेस बाळाला ढुकर येईपर्यंत त्याचा पाठीवर पकडणे फार आवश्यक आहे। लक्षात ठेवा आईला बाळालाच आईच्या दुधाहून चांगला दुसरा कोणताही आहार नाही। म्हणजे बाळाला ठेवायचं कसं 10 मिनिटाच्या नंतर डाळीचं पाणी असे पदार्थ द्यावे। त्यासोबतच शिरा असे पदार्थ देखील द्यावे। त्यामुळे बाळाच्या वाढामध्ये चांगलं होते। तर लक्षात ठेवा सासूबाई बाळाची काळजी त्याबरोबर आईची पण काळजी घेतली पाहिजे। कारण आईला आपल्या नवऱ्याच्या बरोबर आपण या दुसऱ्या कृतीमधून माहिती घेणार। थांबा मी आणते। ठीक आहे हो आई त्याला रात्री दूध पाच झालं बाकीचं पाच वाटलं। आता मी ड्युटीवरचा ब्रश आपण खाऊ। अरे बापरे आज तर मी खूपच लागले। आई माझं बाळ कुठे आहे? अरे हे मी काय करत आहे? आज मी रेल्वे स्टेशनवरून येताना एक पोस्टर वाचलं होतं। त्या पोस्टरमध्ये असं सांगितलं होतं की बाहेरून घरात गेल्यावर अगोदर हात स्वच्छ धुवावा व आंघोळ करावी मगच बाळाकडे जावे। तर आई मी अगोदर हा मी अगदी व्यवस्थितपणे काळजी घेतो। मी किती वेळ स्तनपान पाहिजे? कारण आता बाळाला जर आपण चुकीच्या पद्धतीने जर स्तनपान केलं तर या समस्या होऊ शकतात। त्यासाठी बाळाला त्याच्या गरजेनुसार पुरेसे तेवढे स्तनपान केलेच पाहिजे। चुकीची कोणती आहे मग? ऐकत ज्यावेळेस तुम्ही बाळाला स्तनपान करत असता तेव्हा आपण सगळ्या गोष्टीची खात्री करायला पाहिजे। बाळाची हसवटी मातेचा स्तनाला बाळाची हसवटी ही वरच्या वरच्या खालच्या बघता त्याचप्रमाणे आता माननीय डॉक्टर श्री निळकंठ भोसीकर सर तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले